सैनिकाची परीक्षा कधी बघायची असते? लढाई लागली तेव्हा बघायची असते. एकाच्या घरावर दरोडा पडणार होता. पहिलं दरोडे म्हणजे असे नव्हते. दरोडा म्हणजे त्या काळातला पहिल्यांदा येऊन चिठ्ठी देऊन जायचं की या दिवशी या टाइमला तुझ्या घरावर दरोडा पडणार आहे, तुला काय तयारी करायची आहे ते कर. फक्त आता दरोडे बदललेत. दरोडे नाहीत असं नाही, हा दरोडे बदललेत. म्हणजे 1,500 द्यायचं, लाखानं हाणायचं, असले दरोडे आता त्यात सुरू झाले. तर म्हणजे रक्त काढलेलं जसं पत्ता लागणार ना, तसं पैसे कसे काढले ह्याचा पत्ता लागत नाही. दरोड्याचं स्वरूप बदललंय. पण दरोडे दरोडे कायम आहे. एका घरी असं सांगून गेले की बाबा तुमच्या घरावरती या तारखेला दरोडा पडणार आहे, तुला काय तयारी करायची आहे ते कर. त्या भागात एक मोठा पैलवान होता, लय ताकदीचा, मजबूत. आधीच म्हणतात गरजवंताला काय नसते, अक्कल नसते, कुणाच्याही पाया पडावं लागतंय. तो त्या पैलवानाच्या घरी गेला आणि म्हणला, पैलवान माझ्या घरावर या तारखेला दरोडा पडणार आहे, तुम्ही दरोड्यापासून आमचं रक्षण करा, तुम्हाला वाटेल ते आम्ही देऊ. पैलवानानं मला ठीक आहे, कोण येते ते बघतो. केव्हा पडणार आहे दरोडा? आजपासून 15 दिवसाला. पण एक सांगालो मुली, 3 टाइम तुपाशिवाय आपण जेवत नाही. मला तुमच्या घरी नसलं तरी आणून द्यावं लागलं, तुपाशिवाय जगणार ते. मला जे का द्यावं नाही, तूप खातो म्हणून तर आमच्या ना दरोडेखोराला राखता याची ताकद आहे, म्हणजे तूप द्यावं लागेल. ते म्हणले ठीक आहे देऊ, काय अडचण नाही. कारण का ज्याच्या घरावर दरोडा पडाला याचा अर्थ ते घर नक्कीच गरीबाचं नाही. कारण गरीबाच्या घरावर दरोडा कशाला पडल? चोर उपाशी मरायला जातं काय दरोड्याच्या गरीबाच्या घरी? त्याला मला काही हरकत नाही. गेलं, मस्त ठेवलं त्याला, माडीवर गादी टाकून दिली, फॅन, टीव्ही, कूलर काय लागते ते. आणि एक दिवस गेला की घर मालकानं म्हणलं, आता 14 दिवस आता बरं म्हणलं आपल्या दरोड्याला, तुम्ही काळजीच करू नका म्हणला, मी आहे ना, मी आहे ना. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, 4था दिवस गेला. आता उद्या दरोडा येणार आहे. घर मालकानं म्हणलं, पैलवान आता एकच दिवस राहिलाय बरं, उद्याच तुम्ही का घाबरायला म्हणा, मी आहे ना. दिवस माळला चळला. ते तुमच्याकडं माळ वगैरे नाही तोडाला इकडं नाही, तर आमच्याकडं माळ आहे तर बरेच. ते वाजीत यायचे ना, 12 करीत यायचे. आलं दन 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 वाजीत, तिकडून ते आली चोरायची दरोडेखोराची टोळीच्या टोळी. मग ह्यानं घर मालकानं सांगितलं, बघा आले आले मला, येऊ द्या ना मला, काय 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 तुम्ही टेन्शनच घेऊ नका मला, आपण असल्यावर टेन्शन घ्यायचंच नाही. गावखोरला आले, उन्हाळ्याचा दिवस, म्हणजे गावखोरला आले, बरं म्हणले येऊ द्या, मी आहे ना. दाराला आले, दाराला आले, बरं म्हणले येऊ द्या, मी आहे. दार काढलं, दरोडेखोर मध्ये घुसले. ते म्हणले घरात घुसले की. त्यानं मला, पाटील किती आहेत दरोडेखोर? त्यानं मला 25. आपण किती आहोत? ते म्हणला तुम्ही 1. आणि म्हणला त्याला हात किती हात? मालकानं म्हणलं 25ला 50 हात. मला किती हात म्हणला? 2 हात. मग काय 50 माणसाच्या हाता 25 माणसाच्या हातापुढे काय बोंबलू काय मला 2 हातानं? म्हणजे 15 दिवस खाल्लं आणि ज्या वेळेला काम पडतंय त्यावेळेला काडीच्याही कामाला आलं नाही. तुकोबाराय म्हणाले, मित्र केला महाबळी,
म्हणून मित्राची परीक्षा कधी बघायची असते? संकट आल्यावर. आधीच म्हणतात दवाखान्यात गेल्यावर सोयऱ्याची परीक्षा बघायची असते. असते की? छान. सोयरा मदतीला आधीच म्हणतात. दुष्काळात सोयरा. छान. दुष्काळात सोयरा, संकटात मित्र. भाई धरील ते भाऊ म्हणतात. उदाहरण जरा, भाऊ कुणाला म्हणायचं? आपलं घर पेटलंय, एखादा दूरच्या गलीतला माणूस खांद्यावर पाण्याची घागर भरून आणालाय, आपल्या जातीचा नाही पण पाण्याची घागर भरून आणालाय, बकेटानं पाणी आपल्या घरावर टाकालंय. तो कोण? आपला हा जोऱ्यात कोण? भाऊ. आपला सक्का भाऊ घागरीमध्ये राखेल भरून आणलाय. आपण म्हणतो पाठीवर पाय देऊन आलेला भाऊ. भाऊ कुणाला म्हणायचं? जो संकट काळात धावतो त्याला भाऊ म्हणलं पाहिजे. सोय धरील ते सोयऱ्या. गाव सगळं सोयऱ्याच आहे, पण एक काय घरी कोणी अलीकडे या म्हणणार, चहा पिया म्हणणार, बसा म्हणणार. बिचारा एखादं जातीचं नाही, गोतीचं नाही, पण ते म्हणते तुमचं कुठं तरी आम्ही तुम्हाला बघल्यासारखं वाटायला, या ना चहा घेऊ. कोण सोयऱ्या? साधू संतांनी स्पष्ट सांगितले आमचे सोयरे कोण? ते माझे सोयरे सज्जन सांगाती. सोयरा विठोबाचे सोयऱ्याची व्याख्या वेगळी आहे, संताची सोयऱ्याची व्याख्या वेगळी आहे. आपण पहिल्यांदा आपली जात बघतो ना, आपली जात बघतो. तुम्हाला छोटे छोटे उदाहरण सांगतो. वारकरी संप्रदाय जाती व्यवस्थेच्या विरोधात कसा लढला. नामदेव महाराज 1270 ला जन्मले. तुकोबाराय 1600 येते का? कोणालाच येईना. 1608 ला. नामदेवराय 1270 ला, तुकाराम महाराज 1608 ला जन्मले. नामदेवाची जात शिंप्याची, तुकोबारायची कुणब्याची. छान. तुकोबारायची कुणब्याची. आता बघा, कुणब्यानं, लक्षात घ्या, कुणब्यानं शिंप्याला गुरु मानलं. जे आता सांगतात ना, कोण्या जातीत जन्माला येऊ हे माणसाच्या हातात नसतंय, पण ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचं कल्याण करणं हे माणसाचा अधिकार असतो आणि धर्म असतो. आणि म्हणून नामदेव महाराज जातीनं शिंपी, तुकाराम महाराज जातीनं कुणबी. बघा, कुणब्यानं गुरु कुणाला मानलं? शिंप्याला मानलं. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया पुरावे प्रमाण. आनंद. दुसरे एक प्रमाण आहे. नामदेवे केले स्वप्नामाची जागे, स्वप्नामाची जागे. तुकोबारायनी, तुकोबारायची जात कुणबी, नामदेवाची जात शिंपी. नामदेवाची जात शिंपी. आता याच्या पुढे आपल्याला जायचंय. शिवाजी महाराजाला गुरु कोण मानलं? शिवाजी महाराजाला गुरु मानलं महात्मा फुल्यानं. महात्मा फुल्याची जात कोणती?
माळी माळ्याची. बघा लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजाची जात कोणती? ब्राह्म ब्राह्म राम राम. ब्राह्मणाची. पण ते ब्राह्मण होऊ शकले नाहीत बरं. लक्षात घ्या. कारण का ब्राह्मण कोण होतो? ज्याची मूंज होते तो स्पष्ट ज्याची मूंज होते ते ब्राह्मण होतो. म्हणजे ज्याला ते सगळं टक्कल भादरून इथं थोडंसे वरी बेट ठेवतात का नाही, तेव्हाच तो ब्राह्मण होत असतो. आधी तो ब्राह्मण नसतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होऊ शकले नाहीत. तरी पण लक्षात घ्या, त्या ब्राह्मणाचा सांभाळ कोणी केला? या चारही भावंडाचा सांभाळ करायचं काम एका सुतारावर सोपवलं आणि त्याचं नाव होतं भोजलिंग काका. कुठे जात? वारकऱ्यांनी जातीयांताची लढाई लढली. कुठे ठेवली समज? बघा लक्षात घ्या. कारण त्या भोजलिंग काकावर जबाबदारी का सोपवली? नामदेव महाराजाला माहित होतं ही पैठणची सगळी मंडळी या चार भावंडाच्या जीवावर उठलेली आहे आणि यायचं संरक्षण करायचं असेल तर भोजलिंग सुतारा सारखाच पैलवान आवश्यक आहे. आणि म्हणून या चारही भावंडाची जबाबदारी भोजलिंग काका सुतारावर सोपवली होती. आणि त्या भोजलिंग काकानी शेवटपर्यंत चारही भावंडाचा जीवापाड त्या ठिकाणी सांभाळ केला. म्हणून कुठे जात? वर्ण व्यवस्थेच्या बाहेर ढकललेल्या अनाथ असणाऱ्या चार भावंडाचा सन्मान कोणी केला? एका सुताराने केला. तुकोबारायचं एक प्रमाण आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, तेल्यानं कुणब्याचं तोंड बघू नये. आणि कुणब्यानं जोरात बोलायचं काय? आपण सत्य लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. का करतोय? महाराष्ट्रातला आज या ठिकाणी जाती व्यवस्थेच्या चिखलात एकमेकापासून दूर करण्याचं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा हा 18 पगड 12 बलुतेदार समाज एकत्रित आला पाहिजे वारकऱ्याच्या झेंड्याखाली. त्याच्यामुळं असलेले जे गैरसमज आहेत ते दूर गेले पाहिजे. याच्यासाठी मांडणी आवश्यक आहे. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाची गाथा बुडवण्यात आली त्यावेळेला त्या अभंगाचं पुनर्लेखन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संताजी तेली नावाच्या माणसाने केलेले आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले, येणे झाले आम्हा एका तेली या कारणे. महाराजाचं प्रमाण आहे. आणि म्हणून यांची जातच वेगळी. संताची जात ही वेगळीच आहे. वेगळी म्हणजे कोणती आहे? तिला नाव नाही, रूप नाही. या संताच्या जातीत चोखा महार आहे, सावता माळी आहे, गोरा कुंभार आहे, नरहारी सोनार आहे. सोनार धंदा कशाचा करतो? छान. कुंभार गाडगे. तुम्ही म्हणताल तुम्हाला हे सांगा तेच सांगा. कसं आहे, संप्रदायाची चिकित्सक पद्धतीनं मांडणी झाली पाहिजे. सोन्याचा धंदा करणाऱ्यापासून मातीचं काम करणाऱ्या माणसापर्यंत, एवढंच नाही तर मेलेली जनावरं ओढणाऱ्या चोखा महारापर्यंत सगळ्या लोकांना एका वारकरी झेंड्याखाली आणायचं काम आमच्या साधू संतांनी केलेलं आहे.
आतापर्यंत सगळे सांगलेले संत तुम्ही एका धर्मातले सांगल्या. जाती जरी आमच्या भिन्न असला तरी धर्म एक आहे. त्याच्यामुळे या धर्माच्या बाहेरचे काही लोक सांगल्या काय तेही सांगू. कबीर मोमीन कबीर मोमीन लतीफा मुसलमान कबीर मोमीन लतीफा मुसलमान कबीर मोमीन लतीफा मुसलमान कबीर मोमीन लतीफा मुसलमान तेरा कबीर मोमीन लतीफ, लतीफ मुसलमान सज्जन कसाई. कसाई म्हणजे दादा डोळे चोळालेले दादा. कसाई कसाई काय कसायासारखा हास्र म्हणतात. म्हणजे माणसाची शेवटची वाईट अवस्था कोणाची असते? कसायाची असते. खाटी सोप्या भाषेत काय खाटी. वारकरी संप्रदायात सगळ्या जातीचे लोक दिसतील तसं खाटकाचंही दिसल. लक्षात घ्या. खाटीक आहे धंदा खाटकाच आहे. जनावर कापायचा धंदा आहे. व्यवसाय खाटकाचा आहे. कसाई जात झाली ना. नाव सज्जन. धंदा कोणता? कसायाचा. नाव कोणतं? सज्जन. थोडं आपण याचं विश्लेषण करू. खाटीक सज्जन असतो का? आणि सज्जन असल्यावर खाटीक असतो का? जो सज्जन असेल तो खाटीक असत नाही आणि खाटीक असला तो सज्जन असत नाही. इथे तर स्पष्ट सांगितलेलं आहे सज्जन आहे आणि कसाई आहे. वागायला सज्जन आहे. धंदा कसायचा आहे. तो खाटीक होत आहे खरे. तो खाटीक होत आहे खरे. पण त्यानं त्याचा खाटीकपणा सोडला. वारकऱ्याच्या झेंड्याखाली आला आणि एका खाटकाचं रूपांतर एका सज्जन संतामध्ये करण्याची किमिया वारकरी भक्तीच्या आंदोलनानं केली. आणि म्हणून गाव कुसाच्या बाहेर राहणारा चोकामहार आणि जनावराची कत्तल करणारा सज्जन कसाई एवढंच नाही, आणि पांढरीच्या लोकवस्तीमध्ये स्वतःची वस्ती गडीवर असणारा एखादा पाटील पांडे कुलकर्णी या सगळ्यांना एका झेंड्याखाली आणून प्रत्येकाच्या खांद्यावरती टाळ देऊन एका लाईन मध्ये उभा करायचं काम या वारकऱ्याच्या भक्ती आंदोलनानं केलेलं आहे. आणि म्हणून जे लोक धर्माच्या आणि जातीच्या नावावरती देश तोडण्याचं काम करत आहेत, माणसाला माणसापासून तोडण्याचं काम करत आहेत, त्याच्यासाठी वारकऱ्यांनी झणझणीत त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम केलेलं आहे. आणि आम्ही जातीच्या बाहेरची लढाई लढतोय. आम्ही कुठली लढाई लढतोय? जातीच्या बाहेरची लढाई लढतोय. म्हणजे कोणा नाठवे कोण कुळ याती प्रमाणे वारकरी ज्या वेळा वाळवंटात नाचतात, तुम्हाला मागचं नाही सांगत, त्यावेळेला फुगडी खेळल्या जाते ना. फुगडी खेळल्या जाते, भवरा खेळल्या जाते, हमामा लगुरिया खेळल्या जातात. ज्या वेळेला एक वारकरी फुगडी धरतो त्यावेळेला पुढच्या माणसाला त्याची जात विचारून फुगडी धरत नाही. कारण मिळेल त्याचा हातात धरतो आणि फुगडी खेळतो. म्हणजे जात आम्ही विसरलेली आहे. डिकॉस्ट आम्ही झालेलो आहोत.
संतांनी जातीच्या बाहेरची जाऊन लढाई लढली. आणि या भक्तीचं आंदोलन समजून घेत असते वेळी इंद्रायणीचं पाणी पियाची बंदी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान काका आणि बहिणाबाई आपली मुक्ताबाई या चारीवर इंद्रायणीचं पाणी पियाची बंदी घातली. कुणी घातली? माईक आहे की कुणी घातली? छान घातली. धर्म समाजकंटकांनी, त्याला आपण समाजकंटक म्हणू. समाजकंटक कुठल्याही जातीत असतात, ते त्यांच्या असतात, आपल्या असतात, आणि कुठल्याही जातीत समाजकंटक हे असतात. पण बऱ्याचदा काय होतंय, आमच्याकडे प्रथा एक पडते की माऊलीच्या झोळीतलं पीठ सांडिलं ना, कोणी सांडिलं हे प्रत्येक कीर्तनकार सांगतोय, पण कुणी सांडिलं हे मात्र सांगत नाही. आणि आपल्याकडे एक प्रथा आहे, जोपर्यंत प्रत्यक्ष पुरावा मिळत नाही तोपर्यंत सजा होत नाही. आणि प्रत्यक्ष पुरावा नाही मिळालं की कोर्टही म्हणतंय सबळ पुराव्याअभावी निर्दोष निर्दोष मुक्तता. आणि म्हणून आपल्या देशामध्ये खून करणारे, बलात्कार करणारे, दरोडे टाकणारे लोक निर्दोष का सुटतात? त्याचं कारण आहे की आम्ही साक्ष द्यायला तयार होत नाही, आणि न्यायदैवता ही साक्ष्यावर आधारित असते. आणि म्हणून अरे स्पष्टपणानं सांगा ना की इंद्रायणीचं पाणी कुणी पिऊ दिलं नाही. या लोकांनी इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही. का पाणी पिऊ दिलं नाही? तर हे पोरं कुणाचे? संन्याशाची पोरं आहेत. बघा लक्षात घ्या, कुणाची पोरं? संन्याशाची पोरं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अरे धर्मासाठी माणसाचा बळी जाता कामा नये. कारण का? माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे, आणि धर्म हा माणसाला जगण्याचे अधिकार देतो, मरण्याचे नाही. आणि सोपं करून सांगतो, एकानं लेकराला हिरीत टाकून दिलं. हिरीत टाकून दिल्यावर ते गटलं. पोलिसानं विचारलं, लेकराला हिरीत कसं काय टाकलास? ह्यानं म्हणला, मीच जन्म घातला आणि मीच टाकला. जन्म कोण घातलाय? मीच घातलो. टाकले कोण? मीच टाकलो. अरे जन्म घालायचा तुला अधिकार आहे, पण मारायचा अधिकार. आणि म्हणून धर्म जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो, मरण्याचं नाही. आणि त्यातल्या त्यात वारकरी भक्ती आंदोलन हे माणसानं कसं जगावं ह्याचं तत्वज्ञान शिकवण्याचं काम करत असतात. मेल्यानंतर काय घडते याच्यावर वारकऱ्याचा विश्वास नाही. जिवंतपणे माणसानं कसं वागलं पाहिजे ह्याचं तत्वज्ञान त्या ठिकाणी वारकरी चळवळ, वारकऱ्याच्या भक्तीचं आंदोलन शिकवत असतंय. आणि म्हणून यांचा धर्म सांगत होता की संन्यासी होऊन ग्रस्ताश्रमात येता येत नाही. गुन्हा कोण केलाय? गुन्हा असलाच ग्रहित धरू. गुन्हा कोण केलाय? बापाने की पोरानं? बापानं. छान. सजा कोणाला? मुलायला. आज तरी या देशात बापानं केलेल्या गुन्ह्याची सजा मुलाला देणारा कुठलाही कायदा आपल्या देशात अस्तित्वात नाही. पण ह्यांनी जे यांच्या धर्माची कलम जी सांगत होती, तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, यांच्या धर्माची कलम काय सांगतात? कुणब्यानं नांगर धरण्याऐवजी पेन धरली की यांच्या धर्माला धक्का लागतो. न्हाव्यानं वस्त्र्याऐवजी हातात पेन घेतली आणि न्हाव्याचं पोरग शिकायला लागलं की धर्म बुडतो. सांबाराचं पोरग रापी बरोबर पेन हातात धरली की धर्म बुडतो. बाईनं चुली ऐवजी लेखनी हातात धरली की धर्म बुडतो. काल 3 जानेवारीच्या दिवशी या देशातल्या एका मोठ्या मायमाऊलीचा जन्म उत्सव साजरा होता की जिनं या जगातल्या सगळ्या बाया शिकाव्यात यासाठी या धर्म मार्तंडाकडून अंगावर शेण आणि मातीचे गोळे झेलले, दगडदोंडे झेलले आणि या गरीबाच्या पोरींना शिकवायचं काम केलं. त्या सावित्री माईचा जन्मोत्सव 3 जानेवारीला होता. लक्षात आलं पाहिजे, कारण त्याही वेळेला ही सगळी बाई शिकली की धर्म बुडत होता का वर येत होता? दादा, धर्म बुडत होता.
हे वारकऱ्याला मान्य आहे का? वारकरी सांगत होता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. वारकरी असं नाही म्हणत, आमचा वैष्णवाचा धर्म हे नाही सांगत. कारण वैष्णवाचा धर्म सांगतोय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई आहे अधिकार, बाळे नारी नर आदि करोनी आदि करोनी वेश्याही. किती उदार असावं. इथं कोण कोण उद्धार पावतोय? वरिष्ठ वर्णापासून ते कनिष्ठ वर्णापर्यंत. पण ह्यानी निर्णय दिला तुझा बाप संन्यासी होता आणि तुझा बाप संन्यासी सोडून आता काय केलंय त्यानं? छान ग्रस्ताश्रम. संन्याशानं आमदार व्हावं की नाही? जमते लक्षात घ्या ना. अरे गुन्हाच करत सजा द्यायच्या तर द्या ना. संन्याशानं मुख्यमंत्री व्हावं का नाही? आता संन्याशानं राजकारणाला मागं टाकले. पंतप्रधान टाकले का नाही?